हॅलो, नमस्कार. आपल्यासोबत आणखी एक गृहस्थ आहेत. जाणून घेऊयात की थिटे नगरामध्ये म्हणजेच खराडीमध्ये नेमकी हवा कुणाच्या नावाची आहे. नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव अमित शेळके. तसं म्हटलं तर या भागामध्ये सर्वच उमेदवार चांगले आहेत, पण त्यातून जर बोलायचं तर स्थानिकच नेतृत्व थोडंफार मान्य करावं लागेल. या भागामध्ये म्हटलं तर समस्याचा डोंगर देखील वाढत चाललेला आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी लोकवस्ती खूप कमी होती आणि हा भाग जो म्हटला कष्टकऱ्यांचा आहे आणि कष्टकरी लोक या ठिकाणी रोजीरोटीसाठी बाहेरच्या गावावरनं परगावावरनं या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. आणि पूर्वीच्या काळी जर लोकवस्ती कमी असल्यामुळे या ठिकाणी पाणी जे मुबलक होतं, परंतु आता लोकसंख्येच्या अभावानं पाण्यावर प्रशासनावर देखील खूप मोठा ताण येतो. पूर्वीच्या काळी आपण एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळी 100 माणसं जर इथे राहत असतील, 100 माणसाची कॅपॅसिटी असेल, तर या ठिकाणी आता 900 माणसं राहायला आलेली. त्यामुळं 800 माणसाचे ओर झालेले आहे. त्यांचं आता प्रशासनावर ताण येतो आहे. आता प्रामुख्याने जर प्रश्न बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. कचरा रस्त्यावर आपण IT टावरच्या रस्त्याने जाताना लोक टाकून जातात आणि या ठिकाणी जर आता PGचं प्रमाण जास्त झाले, बाहेरचे लोक त्यांना खरंच काय माहिती नाही कचरा कुठे टाकायचा, ते लोक रस्त्याला देखील टाकून जात आहेत. मग त्या कचऱ्याचं देखील एक विस्थापनाची एक व्यवस्था त्या ठिकाणी करायला हवी. आणि दुसरा विषय जर म्हटलं तर ड्रेनेज पूर्वीच्या म्हणजे ज्यावेळेस आप्पाजी म्हणजे बापूसाहेब पठारे नगरसेवक, सुमनताई ज्यावेळेस नगरसेवक होत्या, पूर्वीच्या काळी लाईन ज्या होत्या, ज्यावेळेस घरं कमी असल्यामुळे ती लाईन ड्रेनेजची छोटी टाकली होती. परंतु आता एका गुंठ्यामध्ये 4,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालं तर त्या ठिकाणी 4 माणसं पूर्वी राहत होते, त्या ठिकाणी 18 माणसं राहत आहेत. त्यामुळं सगळं ड्रेनेजवर देखील त्याचा ताण येतोय. तर ड्रेनेजची सुद्धा व्यवस्था आपल्याला पूर्णपणे आता बदलावी. नवीन टाकायला लागणार. तर आता नवीन येणाऱ्या नगरसेवक म्हणून आम्हाला हीच अपेक्षा राहील की पाण्याचा तर प्रश्न जवळजवळ आमदारांनी सोडवला आहे बाप्पू साहेबांनी. आणि आता नवीन जे ड्रेनेज असतील, रस्त्यावर बरेचसे येताना जाताना आपण पाहतो तिथं IT टावरच्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही आहे. ज्यावेळेस जनसरपासून रिलायन्स मार्केटची वाहतूक जो रस्ता जातो त्या ठिकाणी आमच्या भागातील लोक ये जा करत असतात. तर त्यामुळे सकाळी शाळेची मुलं सोडवतात. रोज त्या ठिकाणी IT टावर या ठिकाणी अपघात होतो. त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग किंवा काहीतरी स्पीड ब्रेकरची व्यवस्था करावी. या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या ठिकाणी देखील ट्रॅफिक थोडं जाम होतं. येणाऱ्या आमच्या भागातल्या लोकांना थोडा त्रास होतो आणि ट्रॅफिक जाम असल्यामुळं ह्याच्यामुळं ट्रॅफिकचा देखील हा एक प्रश्न आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे रोजगारांचा. या ठिकाणी कसं आहे की रोजगार आहेत पण स्थानिकांना मिळत नाही, हे सगळ्यात मोठा विषय. अच्छा, रोजगार आहेत. मला एक सांगायचं, आमच्या भागामध्ये आता एवढी लोकसंख्या वाढत गेली आणि ते बँक ऑफ बडोदाच्या तिथं ना एक म्हणजे दारूचा अड्डा आहे किंवा ते वाईन शॉप असेल, तर ते आणले गेले का आणत दुखले ते काय मला माहीत नाही. पण याचे जे स्थानिक आपले नगरसेवक असेल किंवा येणारे नगरसेवक असेल त्यांनी ते चौकशी करून आहे ना तिथला दारूचा अड्डा त्यांनी लवकरात लवकर त्यांनी बंद केला पाहिजे. कारण ते मेन थिटेनगरची जे मेन एंट्री आहे ना तिथून चालू होती. तर मेन एंट्रीलाच ते दारूचा अड्डा आहे. तर ते दारूचा अड्डा ना माझ्या मनाने ना ते बंद झाला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या महिलांना किंवा शाळेच्या मुलांना त्रास होतो त्याचा. तर ते त्यांनी दुसरीकडे कुठे लांब नेला पाहिजे धंदा. तो मी असं म्हणत नाही की त्यांनी धंदा बंद करावा, ठीक आहे, त्यांचं त्याच्यावर पोट असेल, पण त्यांनी तो मेन जे आपल्या थिटेनगरच्या मेन एंट्रीला जो त्यांचा धंदा आहे ते त्यांनी तिथं बंद करून त्यांनी दुसरीकडे धंदा त्यांचा नेला पाहिजे. त्याच्यामुळं बरेचसे लोकांना तिथं दारूच्यामुळं लोकांची तिथं भांडणं होतात किंवा चोरी होती. बरेचसे गाड्या पण तिथं चोरीला जातात, काही महिलांच्या गळ्यातले चोरीला जातात, कारण ते दारू पिणारी लोक येणारे का चांगली नसतात, गुन्हेगारी काय त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली. त्यामध्ये दारूचा अड्डा बंद झाला पाहिजे. माझी हीच मागणी आहे की जे आता कोण नगरसेवक होणार आहेत त्यांनी ना लवकर ते दारूचा अड्डा बंद केला पाहिजे. त्यांनी तिथला तरी बंद केला आहे. तिथून तुम्ही आणि जे आता आम्ही शेळकेंनी सांगितलं आता जसं नाही का लोकसंख्या वाढत चालली, त्याच्यामुळे रस्त्याची समस्या नाही का वाढत चाललेली आहे. रस्ता पूर्वीला छोटा होता, आता तो रोड मोठा झाला पाहिजे, जेणेकरून येण्या जाण्याचा त्याचा त्रास होणार नाही. आणि भाडेकरांचं तुम्हाला मग असं सांगितलं मी, जे घरमालक असतो एकच भाडेकर असतं त्यांचे 10 आणि त्यांच्या 10 गाड्या झाल्या, घरमालकाची एक गाडी 11 आणि ते पार्किंग बिलकुल करत नाही. तर त्यांनी रस्त्यावर जे आपले नगरसेवक त्यांनी नाही का त्यांना सूचना केल्या पाहिजेत किंवा त्यांना सांगितलं पाहिजे त्यांनी, बाबा तुम्ही एक मजला पूर्ण खाली पार्किंग करा, जेणेकरून तुमच्या भाडेकरांच्या गाड्या सगळ्या पार्किंग लागल्या पाहिजेत. तर त्यांच्या सर्व गाड्या रोडला लागतात, त्याच्यामुळे येणाऱ्या जाण्याला त्रास होतो त्याचा. पाटील
आपण किती वर्षांपासून खराडीमध्ये वास्तव असा आहात? 10-12 वर्षापासून खराडी थिटे वस्तीमध्ये राहतो आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कसं आहे, कचऱ्याची मोठी समस्या आहे. कारण मोठं जनसारा आर टी ग्राउंड आहे, तिथं लोक फिरायला जातात सकाळी. तिथं बरेचसे लोक पण सहकार्य करत नाहीत. ते कॅरीबॅगमध्ये कचरा भरून तिथं नेऊन टाकतात, मरणाचा वास येतो. जास्त भाडे करून टाकतात, पण त्यांना पण कळायला पाहिजे. आणि बाकीचे इथल्या जे स्थानिक जे नगरसेवक वगैरे आहेत त्यांनी ह्याची काहीतरी विल्हेवाट लावावी, जेणेकरून सकाळी जे लोक प्राणायाम वगैरे करायला जातात ते बरोबर नाही, ते चुकीचं आहे. चुकीचं आहे. दुर्गंधी सुटते त्याची. मग आता जी 15 तारखेला निवडणूक होणार आहे, तुम्हाला काही कल्पना आहे का की आपल्या या वार्डामधनं थिटे नगरामधनं कोण कोण इच्छुक उमेदवार आहे आणि तुमची पसंती कुणाला असेल? नाही, ते आता काय सांगू शकणार नाही, कारण ज्यावेळेस उमेदवार जाहीर होतील ना त्यावेळेस आम्ही आमच्या मनातलं मत आहे ती आम्ही मतपेटीत दान करणार आम्ही. पण मग सध्या स्थितीला जे कुणी इथे विद्यमान राज्यकर्ते आहेत त्यांच्या कामाबद्दल तुमचं काय मत आहे? समाधानी आहे आम्ही, तसं काही नाही. आम्हाला संतोष म्हणजे जे आहेत ना ते सध्याचे समाधानी आहेत. परंतु आता हा रोड जो मोठा होणार आहे, ह्या रोडला लवकरात लवकर मोठं करणे आणि आतमध्ये डिवायडर टाकून एक साईड जाणे एक साईड येणे, कारण हा रस्ता थेट खराडी गावामध्ये जाणार आहे. कारण इथून पुढे बरेचसे रहदारी वाढणार आहे या रस्त्यामध्ये. हे काम व्हावं, बाकी काही इच्छा नाही. तर ताई तुमचं नाव काय? प्रियंका थिटे. अच्छा ताई, तुम्ही मतदान करता? हो. अच्छा, मग जेव्हापासून तुम्ही मतदान करताय, तो अधिकार तुम्हाला मिळाला आहे, तर तेव्हापासनं ते आत्तापर्यंत, आता 15 तारखेला आपलं पुढचं मतदान होणार, पंचवार्षिक योजना जाहीर होणार, तर काय वाटतं की आपल्या थिटेनगरमध्ये किंवा पूर्णच खराडीमध्ये राजकारणाचं वातावरण कसं तापलंय? वातावरण तर खूपच तापलेलं आहे. म्हणजे खूप नवीन पण चेहरे आहेत आणि जुने पण आहेत. खूप इच्छुक उमेदवार आहेत, नवीन भरपूर आहेत म्हणजे. अच्छा ताई, तुम्ही काय सांगाल की मागच्या किती वर्षापासून तुम्ही इथे राहताय आणि तेव्हापासून अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही आहे आणि येणारा जो कोणी उमेदवार असेल त्यांनी ते प्रॉब्लेम्स किंवा त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं तुमची मागणी आहे? मी गेल्या 20 वर्षांपासून इथं राहते आणि लाईटची समस्या आहे खूप आमच्या, म्हणजे ह्या डीपीवर तर कायमच म्हणजे जाळच निघतो एकदम, कायमच म्हणजे प्रॉब्लेम आहे इथं लाईटचा. तर त्यांनी अंडरग्राऊंड वायर्स कराव्यात ही आमची इच्छा आहे. अच्छा, तर आता तुम्ही प्रॉब्लेम तर सांगितलंच, पण येणारा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्या आल्याच्या नंतर त्यांनी या सुधारणा करायला हव्यात? त्यांनी महिलांसाठी काहीतरी करायला हवं, म्हणजे त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करायला हवी. अच्छा, ड्रेनेज लाईनची सुविधा करावी, कारण पहिले आहेत केलेल्या, पण आता जशी लोकसंख्या वाढत चालली तशी अजून समस्याही वाढत चालल्यात. कचऱ्याची पण खूप मोठी समस्या आहे, त्याची पण त्यांनी व्यवस्था करावी. जागजागी खूपच कचऱ्याचे ढीग आहेत, जाताना रोडना लोकांना त्रास होतो, वास येतो, कुत्री वगैरे तर घाण करतात खूप, त्यामुळं रोगराई वाढते. त्यामुळे कचऱ्याची एक खूप मोठी समस्या आहे. ताई, तुमचं नाव काय? अश्विनी थिटे. तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता? 15. अच्छा, तुम्ही काय सांगाल की सध्याची राजकारणाची परिस्थिती आपल्या खराडीमध्ये एकंदरीतच पुण्यामध्ये कशी आहे आणि त्याचा परिणाम आपल्या नगरावर कसा पडतोय? तर आजकालच्या लोकसंख्येमुळे खूपच जास्तच लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन सुविधा करून आपल्याला महिलांना काय हवं आहे काय नाही हे पाहावे, किंवा लोकांच्या समस्या काय, त्यांना काय गरज आहे काय नाही ह्याची पाहावे. अच्छा.